आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारीमध्ये। आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। पदाधिकारी बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटाला किमान 80 ते 90 जागा मिळायला हव्यात, मात्र कारभारी ठरवतील ते मान्य करायचं। महायुतीच्या जागा वाटपावर छगन भुजबळांचं वक्तव्य। सांगितलं होतं की 80-90 तरी जागा मिळायला पाहिजे, ते मी सांगितलं। आता ती जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील ते मान्य करायचं सगळ्यांना। निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आले, चर्चेनंतर 40 वर येतील। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली, वडेट्टीवारांचा टोला। निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60 वर आले, म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता मला दिसते आहे। जे दिले ते पदरात पाडून घ्यावे। बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो। जागा वाटपासंदर्भात मोदी शहांनी निर्णय घेतला। मोदी शहांनी समर्जित घाटगेंना विचारायला हवं होतं। कागलच्या जागेवरून हसन मुश्रीफांचा घाटगेंना खोचक टोला। जागा वाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली। निवडून येईल त्यालाच तिकीट, हाच जागा वाटपाचा निकष। अजित पवारांची महायुतीमधल्या जागा वाटपासंदर्भात माहिती। अजित पवार मोठे नेते, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या ते माहिती नाही, मात्र आम्ही 111 ते 112 जागांवर तयारी करत आहोत, अशी भागवत कराड यांची माहिती। राज्यामध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पुन्हा पुण्यामध्ये बैठक होणार। जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाणार, सूत्रांची माहिती। माढ्याची 2024ची दहीहंडी फोडणार। अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माढ्याचे शिखर गाठणार। दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिजित पाटलांचे निवडणूक लढण्याचे संकेत। शिवसंग्राम पक्ष बीडसह विधानसभेच्या 5 जागा लढवणार। विधानसभेला कुणासोबत जाणार हे अजून स्पष्ट नाही। जरांगेंनी भूमिका स्पष्ट केली तर त्यांच्याकडे दावेदारी करू, ज्योती मेटे यांची माहिती।